मुरुम शहरात शंकर गणेश मंडळाची 9व्या दिवशी भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न। शहरातील महादेवनगरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकर गणेश मंडळाची पारंपरिक 9व्या दिवशीची भव्य मिरवणूक यंदाही उत्साही वातावरणात व जल्लोषात गुरुवारी तारीख 4 सप्टेंबर रोजी वाजत गाजत दिमाखदारपणे शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून काढण्यात आली। याची सुरुवात महादेवनगरमधून अण्णाभाऊ साठे चौकामार्गे झाली। दरवर्षीप्रमाणे यंदाही या गणेश मंडळाने नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा आकर्षक देखावा सादर केला। महादेवाची प्रतिमा असलेला विशाल फलक आणि त्यासमोर पिंडीवर वाहणारे पाणी अशा आधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेल्या देखाव्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली। तर गणरायाची देखणी मूर्ती रथामध्ये विराजमान होताच वातावरणात भक्ती व उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला। मिरवणुकीची सुरुवात संध्याकाळी 6 वाजता झाली। मार्गातील प्रत्येक चौकात मंडळातील बाल कलाकारांनी विविध भाषांतील विविध गीतांवर सादर केलेली नृत्ये पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले होते। शहरातील तरुणाईने डीजेच्या तालावर थिरकत फलकांच्या माध्यमातून आकर्षक घोषवाक्ये सादर केली। यामध्ये पिछली बार शान से आए थे, इस साल भी शान से आए हैं, आवाज घर पोच यासारखी घोषवाक्य विशेष चर्चेत राहिली। हा रुबाबदारपणा या गणेश मंडळाने गेल्या वर्षीप्रमाणे याही अबाधित राखला। गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण मिरवणुकीचे काटेकोर नियोजन केले होते। याशिवाय मुरुम शहर नगर परिषद, महावितरण विभाग व मुरुम पोलीस ठाणे प्रशासनाच्या सहकार्यामुळे मिरवणूक शिस्तबद्ध व नियोजित पद्धतीने वातावरणात संपन्न झाली। 9व्या दिवशीची ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। यावेळी मुरुम शहरच नव्हे तर परिसरातील देखील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भक्ती, उत्साह आणि कलात्मकतेच्या संगम असलेल्या या मिरवणुकीने गणेशोत्सवाला अधिकच रंगत आणली। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।